Good morning students. Continuing with the special purpose transformer. स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मरमध्ये बेटा आपण ऑटो ट्रान्सफर काय बघितला, म्हणजे मागच्या सेशन्समध्ये ऑटो ट्रान्सफर बघितला, मग दोघांमधलं कंपॅरिझन बघितलं. ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि अजून कुठलं बेटा टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. ज्याला मी फक्त ट्रान्सफॉर्मर नाव दिलं होतं ना, त्याला आपण टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर पण तुम्हाला येऊ शकतं. म्हणजे कंपेअर बिटवीन काय बेटा ऑटो ट्रान्सफॉर्मर अँड टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. जो तुमचा ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट होता कालच्या सेशनमध्ये, ज्याला मी फक्त ट्रान्सफॉर्मर म्हटलं होतं, त्याला आपण टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर असं पण म्हणू शकतो बेटा. ठीक आहे, ओके. आता आपण दोघांमधलं कंपॅरिझन बघितलं होतं. आता त्याच कन्सेप्टवरनं आपण त्याचे आता ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघू. कोणाचे बेटा ऑटो ट्रान्सफॉर्मरचे. कोणाचे ऑटो ट्रान्सफॉर्मरचे. ठीक आहे, मग सगळ्यांनी हेडिंग टाका ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. हेडिंग टाका बेटा सगळ्यांनी ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके, पहिला ॲडव्हान्टेज एकच वाइंडिंग आहे म्हणून कॉपर लॉस कसा असतो कमी असतो. एकच वाइंडिंग आहे बेटा, सिंगल वाइंडिंग आहे, वन वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर म्हणतात त्याला, म्हणून कॉपर लॉस कसा असतो कमी असतो. लॉसेस कमी असतात. ठीक आहे, लॉसेस कसे असतात कमी, इफिशियन्सी हाय असते. ठीक आहे, थर्ड ॲडव्हान्टेज साईज स्मॉल असते. ठीक आहे, फोर्थ ॲडव्हान्टेज त्याच्यानंतर कॉस्टिंग पण लो असते. आणि अजून एक व्होल्टेज रेग्युलेशन याच्यामध्ये बेटर असतं. व्होल्टेज रेग्युलेशन कसं असतं बेटा बेटर. हे काय झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. पहिला ॲडव्हान्टेज एकच वाइंडिंग आहे म्हणून कॉपर लेस लागतो, लॉसेस कमी असतात, इफिशियन्सी हाय असते, साईज स्मॉल आहे, कॉस्ट इज लो आणि व्होल्टेज रेग्युलेशन बेटर आहे. ठीक आहे, लिखापडी घेऊन घ्या. ओके, हेडिंग टाका ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. पहिलं घ्या, पहिलं ॲडव्हान्टेज ॲज ओनली वन वाइंडिंग इज प्रेझेंट इन ऑटो ट्रान्सफॉर्मर. ॲज ओनली one winding is present in auto transformer, hence the copper required is less. Hence the copper required is less. Hence the copper required is less. Second advantage, losses here are less. Second advantage, losses here are less. Third advantage, efficiency is high. Third advantage, efficiency is high. Fourth advantage, size is small. Fourth advantage, size is small. Fifth advantage, cost is low. Fifth advantage, cost is low. आणि sixth advantage, voltage regulation is better. आणि sixth advantage काय बेटा voltage regulation is better. ओके, नेक्स्ट आता त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघायचे. डिसएडव्हान्टेज जो आहे तो पहिला डिसएडव्हान्टेज आयसोलेशन सेपरेट नाही आहे बेटा. आयसोलेशन सेपरेट नसल्यामुळे किंवा हाय व्होल्टेज आलं तर इट कॅन बी प्रूव्ह टू बी डेंजरस. म्हणजे आयसोलेशन म्हणजे काय सेपरेशन नाही आहे. प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग सेपरेट केले का बेटा नाही. तर जो रोटेटरी मुव्हेबल कॉन्टॅक्ट आहे तो त्याला सेपरेट होते, पण ॲक्च्युअली सेपरेट आहे का नाही आहे. ॲक्च्युअली सेपरेट नाही आहे, त्याच्यामुळे आयसोलेशन नाही आहे. आयसोलेशन नसल्यामुळे हाय व्होल्टेज आलं तर मग ते डेंजरस साबित होऊ शकतं. सेकंड डिसएडव्हान्टेज काय बाबा, जर कॉमन पार्ट एखाद्याच वाइंडिंगचा एखादा पार्ट जर तुटून गेला, ठीक आहे, तर अख्खाच्या अख्खं ऑटो ट्रान्सफॉर्मर काय होऊन जाईल बेटा कोलॅप्स होऊन जाईल. अख्खाच्या अख्खं ऑटो ट्रान्सफॉर्मर काय होऊन जाईल बेटा कोलॅप्स होऊन जाईल. किंवा अख्खीच्या अख्खी जी प्रायमरी वाइंडिंगचं जे काही व्होल्टेज असेल ते अख्खच्या अख्खं तुमचं सेकंडरी साईडला येऊन जाईल. म्हणजे अख्खच्या अख्खं व्होल्टेज कुठे बेटा सेकंडरी व्होल्टेजकडे येऊन जाईल. म्हणजे जे प्रायमरी साईडला जेवढं काही व्होल्टेज दिलंय तेवढं सगळंच्या सगळं कुठे बेटा सेकंडरी साईडला. म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर म्हणून काम होणारच नाही. म्हणजे काय, तो ट्रान्सफॉर्मर म्हणून काम होणारच नाही. कधी एखादं वाइंडिंग तुटलं तर. चलो, पहिला आयसोलेशन नाही आहे आणि एखादं वाइंडिंग तुटलं तर अख्खच्या अख्खं ट्रान्सफॉर्मर कोलॅप्स होतं, असं लक्षात घ्या. चलो, हेडिंग टाका डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. हेडिंग टाका डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. पहिलं, देर इज नो इलेक्ट्रिकल आयसोलेशन बिटवीन द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. देर इज नो इलेक्ट्रिकल आयसोलेशन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. This can be proved to be dangerous for high voltages. This can be proved to be dangerous for high voltages. This can be proved to be dangerous for high voltages. This can be proved to be dangerous for high voltages. Okay. Next, if the common part of the winding breaks, the transformer action loses and full primary voltage appears across the secondary voltage. And full primary voltage appears across the secondary voltage. Then full primary voltage appears across the secondary voltage. ओके बच्चा लोग, हे काय झाले बेटा ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस कोणाचे ऑटो ट्रान्सफॉर्मरचे. कोणाचे बेटा ऑटो ट्रान्सफॉर्मरचे. ओके,
आता ना बेटा आपल्याला पुढचा एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे कंपॅरिझन. कंपॅरिझन कोणामध्ये? आता ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल डिवायडर. आता कंपॅरिझन कोणामध्ये बेटा? ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल डिवायडर. इथे तुम्हाला सगळं कंपॅरिझन दिसतंय बेटा. सगळ्यात पहिला पॉईंट त्याचा सिम्बॉलचा आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या इथे वाइंडिंग आहे बेटा, इंडक्टर लावलाय. तेच पोटेन्शियल डिवायडरच्या इथे बेटा रेजिस्टर्स लावलेत, दिसत आहेत. पोटेन्शियल डिवायडरच्या इथे आपण काय लावलेत बेटा? रेजिस्टर्स लावलेले आहेत. पुढे वाइंडिंग, पुढचा पॉईंट आहे बेटा वाइंडिंग. इथे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एक तरी वाइंडिंग आहे आणि रजिस्टरमध्ये किंवा पोटेन्शियल डिवायडरमध्ये रेजिस्टर्स आहेत, तिथे एकही वाइंडिंग नाही आहे. फिगर बघूनच आपल्याला बरेचसे पॉईंट लक्षात येऊन जातात. ठीक आहे, याच्यामध्ये वाइंडिंग प्रेझेंट आहे, याच्यामध्ये वाइंडिंग नाहीच आहे. ठीक आहे, मुव्हेबल कॉन्टॅक्ट. आता इथे ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या इथे रोटेटरी मुव्हेबल कॉन्टॅक्ट असतो. पोटेन्शियल डिवायडरमध्ये तसा रोटेटरी मुव्हेबल कॉन्टॅक्ट नसतो. पोटेन्शियल डिवायडरमध्ये तसा रोटेटरी मुव्हेबल कॉन्टॅक्ट नसतो. टाईप हा एक तर स्टेप अप म्हणून वापरता येईल किंवा स्टेप डाऊन म्हणून. ठीक आहे, एक तर स्टेप अप किंवा एक तर स्टेप डाऊन, दोघांपैकी एकच. पोटेन्शियल डिवायडर फक्त स्टेप डाऊन म्हणून यूज करता येईल. पोटेन्शियल डिवायडर फक्त स्टेप डाऊन म्हणजे पहा, ऑटो ट्रान्सफॉर्मर तुझा स्टेप अप म्हणून पण वापरता येतो, स्टेप डाऊन म्हणून पण वापरता येतो. पण तुझा जो पोटेन्शियल डिवायडर तो फक्त आणि फक्त स्टेप डाऊन म्हणून यूज होईल. कॉपर सिलिंग याच्यामध्ये पॉसिबल आहे, याच्यामध्ये नॉट पॉसिबल. कशामध्ये बेटा? ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉसिबल आहे, इकडे नॉट पॉसिबल. इलेक्ट्रिकल आयसोलेशन, दोन वाइंडिंगच नाही आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आयसोलेशन दोघांमध्ये पण नाही आहे. दोघांमध्ये पण इलेक्ट्रिकल आयसोलेशन नाही आहे. पॉवर लॉस ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये कमी होतो, पोटेन्शियल डिवायडरमध्ये हाय होतो. त्याच्यानंतर इफिशियन्सी ऑटो ट्रान्सफॉर्मरची खूप जास्त आहे, पण पोटेन्शियल डिवायडरची लो आहे. त्याच्यानंतर आपण साईज ॲप्लिकेशनचा पॉईंट सगळ्यात शेवटी बघू बेटा आपण. साईज दोघांच्या साईजेस लार्ज असतात बेटा, दिसत आहेत. त्याच्यानंतर कॉस्टिंग वाईज बघायला गेलं तर ऑटो ट्रान्सफॉर्मर हाय कॉस्टली आहे, पोटेन्शियल डिवायडर लो कॉस्टली आहे. त्याच्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ द आउटपुट व्होल्टेज हायर ऑर लोअर or equal to the input voltage, higher or lower or equal to the input voltage. इकडे always less than or equal to the higher नसतो, नेहमी कमी असतो. डिवायडर बेटा, पोटेन्शियल डिवायडर हा नेहमी व्होल्टेज कमी करायचं काम करेल. रेजिस्टर लावलेत ना, रेजिस्टर करंट कमी करेल, करंट कमी केला म्हणजे व्होल्टेज पण कमी होतं. रेजिस्टर लावलेत, रेजिस्टर काय करतो बेटा? ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट, म्हणजे तो करंटला कमी करेल म्हणजेच तो व्होल्टेजला पण कमी करून टाकेल. ट्रान्सफर ऑफ पॉवर ड्यू टू द इंडक्शन आणि इकडे ड्यू टू द कंडक्शन. आणि दोघांचे मग सगळ्यात शेवटी ॲप्लिकेशनचं 9वं पॉईंट घेतलेलं आहे पहा. व्हेरिएक आणि स्टार्टिंग ऑफ एसी मोटर्स. व्हेरिएक आणि स्टार्टिंग ऑफ एसी मोटर्स. इकडच्या साईडला व्होल्टेज रिडक्शन. हा कुठे वापरतात बेटा? व्होल्टेज रिडक्शनमध्ये. ठीक आहे, हा काय झाला बेटा तुमचा कंपॅरिझन. कोणामध्ये? ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल डिवायडर. कोणामध्ये बेटा? ऑटो ट्रान्सफॉर्मर अँड पोटेन्शियल डिवायडर. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. बाकीचं आपण कुठे बघायचं बेटा? आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघू. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. थँक्यू.